ठाण्यामध्ये शुक्रवारी पाणी नाही. काटई नाका येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाईल. शुक्रवारी दुपारी 12 ते रात्री 12 या कालावधीत ठाण्यातला पाणी पुरवठा बंद. मराठी पाट्यांसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून 3575 दुकानांची तपासणी. मराठी पाट्या नसल्यामुळे 161 दुकानांवरती कारवाई. दाट धुक्याचा पश्चिम रेल्वेला फटका. पश्चिम रेल्वे 20 मिनिटं विलंबानं. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती सुद्धा परिणाम. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर आणि सोलापूरसाठी मध्य रेल्वे 2 एकमार्गी विशेष गाड्या चालवणार. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विचारात घेता रेल्वेचा निर्णय. पर्यटकांना आता लोणावळ्याच्या दरीमधनं चालण्याचा आनंद घेता येईल. बांधला जाणार स्कायवॉक. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत निर्णय. बुलढाण्यामध्ये दाट धुक्यासह अनेक भागात अजूनही पाऊस. अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट. तापमान 13 अंशांवर. शेगाव, संग्रामपूर, खामगाव, जळगाव, जामोद या तालुक्यात पावसाला सुरुवात. सांगली जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं झोडपलं. द्राक्ष बागांना मोठा फटका. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशीही जोरदार पाऊस. रब्बी पिकांचं मोठं नुकसान. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात दाट धुकं. वऱ्हाड तलाव परिसरामध्ये धुरक्याचं साम्राज्य. नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातही दाट धुकं. रब्बी हंगामातल्या हरभरा, गहू आणि इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. बीड जिल्ह्यामधल्या घाटनांदूर इथे अवकाळी पावसामुळे सीताफळाची बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्याच्या 1000 सीताफळ झाडांचं नुकसान. शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी. 2 दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे बीडच्या आश्रित शेतीचं मोठं नुकसान. बावी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतातील ज्वारीसह तूर, कापूस आणि कांद्याच्या पिकात पाणी. लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ऊस आणि हरभरा पिकाचं नुकसान. अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांना मोठा फटका. अचानक आलेल्या पावसामुळे ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरलं. धुळे जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका. 234 हेक्टरवरची शेती, भाजीपाला आणि फळबागायतीचं मोठं नुकसान. काल सलग 3ऱ्या दिवशीही यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस. पुसद, महागाव आणि उमरखेडमध्ये अतिवृष्टी. पावसामुळे कापसासह तूर, केळी, हळद आणि पालेभाज्यांसह 3 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 30,000 हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान. जिल्ह्यातल्या सर्व मंडळात 2 दिवसात नुकसानीचे पंचनामे करावेत. जिल्हाधिकारी पंकज आशियांचे आदेश. चंद्रपूरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा 13,000 हेक्टरवरच्या धान पिकाला फटका. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश. सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेकडो एकरांवरची पिकं जमीनदोस्त. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं नुकसान. दोड्डी गावामध्ये कांदा, ज्वारीचं पीक अक्षरशः पाण्यात, तर पपईच्या बागेचंही मोठं नुकसान. पालघर जिल्ह्यात 2 दिवस अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह मच्छीमारांनाही मोठा फटका. राज्यात 2 डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस. तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी अधिक तीव्रतेनं पाऊस पडेल. हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांचा अंदाज. मंत्री छगन भुजबळ आज अवकाळीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करतील. आपल्याला गावबंदी कुणी करू शकत नाही. जे शेतकरी मला शेतातलं नुकसान दाखवतील त्यांच्या शेताची आपण पाहणी करू. भुजबळांची भूमिका स्पष्ट. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पायाला हात लावून आरक्षणाची शपथ घेतली आहे. त्यांना वेळ देऊया. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. जातीय जनगणना करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचे जनक. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत. बावनकुळेंचा आरोप. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत मंत्र्यांची सकारात्मक भूमिका. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसं देता येईल याविषयी गहन चर्चाही झाली. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची. त्याच्यावर पूर्णपणे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. तर आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण हवंय. आमच्याशी दगाफटका कराल तर जड जाईल. मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
राज्यामध्ये जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं पाप भाजप करतंय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. राजकीय आजार व्हायला आपण लेचेपेचे नाही. आजारपणाबद्दलच्या विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधान भवनामध्ये पुन्हा सुनावणी. आजच्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची उलट तपासणी पूर्ण होण्याचा अंदाज. राजकीय परिस्थिती पाहून भूमिका घ्याव्या लागतात. हातावर हात ठेवून विरोध करण्यापेक्षा सत्तेत राहून काम करण्याची आमची भूमिका. अजित पवारांचा शरद पवारांना टोला. विधान परिषदेच्या उपसभापतींवरती अपात्रतेची कारवाई होऊ शकणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. उपसभापतींना सभागृह चालवण्याचा पूर्ण अधिकार. फडणवीसांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मत स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंकडून हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आमदारांना मार्गदर्शन. 11 आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरे अधिवेशनाला हजर राहण्याची शक्यता. रविकांत तुपकरांकडून विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन मागे. सरकारनं 15 दिवसात मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा नागपूरमध्ये धडकू, तुपकरांचा इशारा. राणी सईबाई यांचा मुंबईमध्ये पुतळा असावा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. कुलाव्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये पुतळा उभारण्याची मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावरती. नौसेना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार. पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145वा दीक्षांत संचलन सोहळा. मुलींनी परेडमध्ये भाग घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची एनडीएमधल्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थिती. महिला कॅडेट देशाचं आणि एनडीएचं नाव उज्ज्वल करतील, राष्ट्रपतींना विश्वास. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवस पुण्यामध्ये. राष्ट्रपती आज अहमदनगरमध्ये घेणार शिंगणापुरात शनिदर्शन. राष्ट्रपती पहिल्यांदा शिंगणापूरला येत असल्यामुळे प्रशासनाकडून मोठी तयारी. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवरती नौदलाकडून टीझर लॉन्च. 4 डिसेंबरला नौसेना दिन कसा साजरा होणार याची टीझरमधनं झलक. सिंधुदुर्गामध्ये होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून कामाची पाहणी. राजकोट किल्ला, बोर्डिंग ग्राउंडवरच्या हेलिपॅड तसंच तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरती पाहणी केली. तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौसेनेकडून सराव. हेलिकॉप्टर, विमान, पॅराशूट तसंच छोट्या मोठ्या जहाजांच्या माध्यमातून सराव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवींच्या जामीन अर्जावरती आज मुलुंड कोर्टात सुनावणी. आजच्या सुनावणीमध्ये मुंबई पोलीस आपली भूमिका स्पष्ट करतील. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी मुख्यमंत्र्यांची गत. एकही उमेदवार उभा नाही आणि मुख्यमंत्री प्रचार करण्यासाठी तेलंगणात. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांची टीका. आमचं सरकार येईल तेव्हा अशाच गुन्ह्यांमध्ये सरकारमधल्या सर्वांना अटक करणार. त्यांची कर्म अशी आहेत की त्यांना जामीन सुद्धा मिळणार नाही. दत्ता दळवी प्रकरणासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांचं विधान. ठाकरे गटाच्या दत्ता दळवी यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड. दळवींनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्यानंतर गाडीची तोडफोड झाली आहे. ठाकरे गटाकडून मंगळवारी अंबरनाथमधल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. मात्र नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांचा बुधवारी शिवसेनेत प्रवेश. आमदार रोहित पवार यांचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद. युवा संघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे मुद्दाम इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा रोहित पवारांचा सरकारवरती आरोप. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देणं योग्य नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. राज्य सरकार घोषणा करून फसवणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल. मुख्यमंत्री शिंदेंना लोकप्रियतेमुळे बाहेर प्रचारासाठी बोलावलं. उद्धव ठाकरेंना कधीच बोलावलं गेलं नाही, किरण पावसकरांची टीका. बुलढाणा, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची अंबादास दानवेंकडून पाहणी. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अंबादास दानवेंची मागणी. भाजपचं सरकार शेतकरी विरोधी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारचं लक्षच नाही, अनिल देशमुखांचा आरोप. अनिल देशमुखांनी केली अमरावतीमधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, अनिल देशमुखांची मागणी. सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू. नाले सफाईशी संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. अहमदनगरच्या अकोले येथे जनसंघर्ष समितीकडून सुरू असलेलं उपोषण 7 दिवसांनी मागे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी फोनवरनं चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या मध्यस्थीनं उपोषण तुर्तास स्थगित.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोळी समाजाच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती. आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी कोळी समाजानं धुळे ते मंत्रालय अशी पदयात्रा काढली आहे. अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणारी अडवणूक आणि अन्य कारणांसाठी कंत्राटदार आक्रमक. एका महिन्यात संबंधित तक्रारी दूर केल्या नाहीत तर विद्यापीठ परिसरात आंदोलन छेडू. राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरेंचा इशारा. पुण्यामधल्या सेंट्रल पार्क सोसायटीमध्ये ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची पुणे कॅम्प भागातल्या रहिवाशांची माहिती. ललितला मदत करणाऱ्यांची चौकशी करावी, नागरिकांची मागणी. ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी. कैद्यांच्या वॉर्डामध्ये 3 शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना नाशिकमधनं निनावी पत्र. या पत्रामध्ये ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी काही लोकप्रतिनिधींसह पोलिसांच्याही नावांचा उल्लेख. सत्यता पडताळण्यासाठी पुणे पोलिसांना पत्र दाखवणार, अंधारेंची माहिती. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंचे मोठे बंधू अपूर्व हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा. हिरे महाविद्यालयात नोकरीला लावून देण्याचा आमिष दाखवत 10 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. डोंबिवलीमधल्या खोणी पलावा इथे 2.5 लाखांचं एमडी ड्रग जप्त. मानपाडा पोलिसांची कारवाई. संभाजीनगर शहरात पोलिसांची मोठी कारवाई. 19 लाखांचा विनापरवाना मद्यसाठा जप्त केला जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.